माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई न्यायाचा दीप उजळवणारे 2014 मध्ये मंडणगडमध्ये ग्राम न्यायालयाची संकल्पना आकार घेत होती आणि उद्घाटन अपेक्षित होतं माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई साहेबांच्या हस्ते. योगायोगानेच 2023 मध्ये याच माननीय गवई साहेबांच्या हस्ते भूमिपूजन आणि आता 2025 मध्ये या नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडत आहे. हा मंडणगडसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांची न्यायदृष्टी आणि सर्वसामान्यांपर्यंत न्याय पोहोचवण्याची बांधिलकी हीच या प्रवासाची सर्वात मोठी प्रेरणा ठरली. यत्र धर्म तत्र जयः. जिथे धर्म आणि न्याय असतो तिथेच खरा विजय असतो. माननीय देवेंद्र फडणवीस दृढ इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी या स्वप्नाला वेग दिला. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि न्यायमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या न्यायालयाला मंजुरी, निधी आणि प्रशासकीय गती मिळाली. त्यांचा स्पष्ट विश्वास होता, न्याय फक्त कागदावर नको, तो जनतेच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे हे स्वप्न वास्तवात आलं. पालकमंत्री माननीय उदय सामंत कृतिशीलता आणि समर्पण. पालकमंत्री माननीय उदय सामंत यांनी या न्यायालयाच्या स्थापनेसाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 2018 मध्ये लघु पाटबंधारे विभागाची 2 एकर जागा मंडणगड न्यायालयासाठी मंजूर झाली. त्यांनी शासन आणि न्यायव्यवस्था यांच्यात समन्वय साधत या प्रकल्पाला प्राधान्य दिलं. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आज ही भव्य वास्तू प्रत्यक्षात उभी राहिली आहे. माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार नेतृत्व आणि कार्यतत्परतेचा आदर्श. या प्रकल्पाच्या नियोजनात, बांधकामात आणि प्रत्येक टप्प्यावर माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब यांनी दाखवलेली कार्यतत्परता उल्लेखनीय आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन, न्यायालयीन अधिकारी आणि बांधकाम विभागाची सतत समन्वय ठेवून प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तू फक्त दगडांची नाही तर न्यायाच्या भावनेची बनली आहे. राज्यमंत्री योगेश रामदास कदम लोकाभिमुख सहभाग. या प्रवासात राज्यमंत्री माननीय योगेश रामदास कदम यांनी स्थानिक पातळीवर मोलाचा सहभाग दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासन, स्थानिक प्रशासन आणि जनतेत सुसंगत दुवा निर्माण झाला. त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प सहजतेने पूर्णत्वास पोहोचला. एक ऐतिहासिक अभिमान, बाबासाहेबांची साक्ष. मंडणगड न्यायालय हे केवळ न्यायाचं केंद्र नाही तर संपूर्ण भारतातील एकमेव असं न्यायालय आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे, ज्यांच्या महत्वपूर्ण घटनांचे शिल्पांकन भारतीय संविधानाच्या सीमारेषांवर कोरलेलं आहे. ही वास्तू म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा सजीव पुरावा, न्याय, समता आणि स्वाभिमानाचा शाश्वत संदेश देणारी. या भव्य न्यायालयाच्या स्थापनेत योगदान दिले असे अनेक मान्यवर आणि त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई आणि मंडणगड बार असोसिएशन मधील सर्व वकील त्यांच्या समर्पित योगदानामुळे हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला.
विश्वस्य भूषण. धर्म आणि न्याय हेच या विश्वाचे खरे अलंकार आहे. ही आहे बाबासाहेबांच्या भूमीत रुजलेली न्याय, समता आणि स्वातंत्र्याची नवी कहाणी. मंडळी,